नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली, तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डर मध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे, तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1 करोड 50 लाखाची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1 करोड 60 लाखाची कमाई केली होती, तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1 करोड 50 लाख रुपये झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाइमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6 करोड 80 लाख रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांच्या पुन्हा प्रकाशनाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली, तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे।
तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डरमध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे. कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे. तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे. सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1,50,00,000ची कमाई केली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1,60,00,000ची कमाई केली होती. तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1,50,00,000 रुपये झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाईमचा टप्पा देखील पार केलेला आहे. दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे. 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे. सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली. 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6,80,00,000 रुपये झालेले आहे. द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे. तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे. या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे. हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे. इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे. शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10,50,00,000ची कमाई केलेली आहे. तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6,80,00,000ची कमाई केलेली आहे. इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली. तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे. राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला. 13,50,00,000ची लाईफ टाईम कलेक्शन केलेले आहे. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली. आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डरमध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे. कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे. तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे. सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1,50,00,000ची कमाई केली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1,60,00,000ची कमाई केली होती. तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1,50,00,000 रुपये झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाईमचा टप्पा देखील पार केलेला आहे. दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे. 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे. सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली. 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6,80,00,000 रुपये झालेले आहे. द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे.
तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केलकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली। तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डरमध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे। तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1 करोड 50 लाखाची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1 करोड 60 लाखाची कमाई केली होती। तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1 करोड 50 लाख रुपये झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाइमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6 करोड 80 लाख रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केलकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने
फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली। तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डर मध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे। तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1 करोड 50 लाखाची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1 करोड 60 लाखाची कमाई केली होती। तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1 करोड 50 लाख रुपये झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाइमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6 करोड 80 लाख रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे। तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांच्या पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली। तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डर मध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे। तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1 करोड 50 लाखाची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1 करोड 60 लाखाची कमाई केली होती। तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई
1,50,00,000 रुपये झालेले आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाईमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6,80,00,000 रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10,50,00,000ची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6,80,00,000ची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली। तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13,50,00,000ची लाईफ टाईम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डरमध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे। तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1,50,00,000ची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1,60,00,000ची कमाई केली होती। तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1,50,00,000 रुपये झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाईमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6,80,00,000 रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण
केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबा रिलीज झालेला आहे त्याच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली। तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यावधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डर मध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे। तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1 करोड 50 लाखाची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1 करोड 60 लाखाची कमाई केली होती। तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1 करोड 50 लाख रुपये झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाइमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरची अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6 करोड 80 लाख रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे त्याच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली। तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यावधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे।
तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डरमध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे. कमाईबाबत तुंबाडनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे. तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे. सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबाडने 1,50,00,000ची कमाई केली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1,60,00,000ची कमाई केली होती. तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1,50,00,000 रुपये झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाईमचा टप्पा देखील पार केलेला आहे. दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे. 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे. सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली. 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6,80,00,000 रुपये झालेले आहे. द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे. तर तुंबाड चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबाडमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे. या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे. हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे. इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये तुंबाड रिलीज झालेला आहे त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबाड या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे. शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10,50,00,000ची कमाई केलेली आहे. तुंबाडने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6,80,00,000ची कमाई केलेली आहे. इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली. तर 6 वर्ष जुन्या तुंबाड या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे. राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबाड 2018 मध्ये प्रदर्शित झाला. 13,50,00,000ची लाईफ टाईम कलेक्शन केलेले आहे. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली. आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डरमध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे. कमाईबाबत तुंबाडनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे. तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे. सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबाडने 1,50,00,000ची कमाई केली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1,60,00,000ची कमाई केली होती. तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1,50,00,000 रुपये झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाईमचा टप्पा देखील पार केलेला आहे. दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे. 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे. सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली. 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6,80,00,000 रुपये झालेले आहे. द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे.
तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंबाने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली, तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यावधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डरमध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे। तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1 करोड 50 लाखाची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1 करोड 60 लाखाची कमाई केली होती, तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1 करोड 50 लाख रुपये झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाइमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6 करोड 80 लाख रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंबाने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने
फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली। तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यावधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डर मध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे। तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1 करोड 50 लाखाची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1 करोड 60 लाखाची कमाई केली होती। तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1 करोड 50 लाख रुपये झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाइमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6 करोड 80 लाख रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे। तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंबाने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली। तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यावधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डर मध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे। तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1 करोड 50 लाखाची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1 करोड 60 लाखाची कमाई केली होती। तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई
1,50,00,000 रुपये झालेले आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाईमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरची अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6 करोड 80 लाख रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांचा पुन्हा प्रकाशाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली। तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाईम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डरमध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे। तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1 करोड 50 लाखाची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1 करोड 60 लाखाची कमाई केली होती। तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1 करोड 50 लाख रुपये झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाईमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरची अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6 करोड 80 लाख रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांचा पुन्हा प्रकाशाने
चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली, तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली। आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डरमध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे। कमाईबाबत तुंबारनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे, तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबारने 1 करोड 50 लाखाची कमाई केली आहे। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1 करोड 60 लाखाची कमाई केली होती, तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1 करोड 50 लाख रुपये झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाइमचा टप्पा देखील पार केलेला आहे। दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे। 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे। सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली। 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6 करोड 80 लाख रुपये झालेले आहे। द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे। तर तुंबार चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबारमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे। या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे। हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे। इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांच्या पुन्हा प्रकाशनाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तुंबार रिलीज झालेला आहे, त्याच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबार या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहे। शुक्रवारी बॉलिवूडची करीना कपूरचा द बंकिम मर्डर सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला। सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात या चित्रपटाने 10 करोड 50 लाखाची कमाई केलेली आहे। तुंबारने द बंकिम मर्डर करीना कपूरच्या चित्रपटाने फक्त 6 करोड 80 लाखाची कमाई केलेली आहे। इतकेच नाही तर करीनाच्या या क्राईम थ्रिलरने सोमवारी आणि मंगळवारी लाख रुपयाची कमाई केलेली, तर 6 वर्ष जुना तुंबार या चित्रपटाने OTTवर हा चित्रपट असतानाही चित्रपटगृहामध्ये कोट्यवधीची कमाई हा चित्रपट करत आहे। राही अनिल भरवे यांनी दिग्दर्शित केलेला या हॉरर थ्रिलर तुंबार 2018 मध्ये प्रदर्शित झाला। 13 करोड 50 लाखाची लाईफ टाइम कलेक्शन केलेले आहे। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर वीकेंडला तर चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली।
आता वीकडेला देखील खूप चांगली कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला द बंकिम मर्डरमध्ये करीना कपूरची कामाची स्तुती होत आहे. कमाईबाबत तुंबाडनं या चित्रपटाला मागे टाकलेले आहे. तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे. सैनिक रिपोर्टनुसार मंगळवारी रिलीज झालेला 5व्या दिवशी तुंबाडने 1,50,00,000ची कमाई केली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला चित्रपटने 1,60,00,000ची कमाई केली होती. तर आता 5व्या दिवसानंतर चित्रपटाची एकूण कमाई 1,50,00,000 रुपये झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने लाईफ टाईमचा टप्पा देखील पार केलेला आहे. दुसरीकडे 40 करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेला द बंकिम मर्डरच्या अवस्था फार वाईट आहे. 5व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाने 75 लाख रुपये कमवलेले आहे. सोमवारी या चित्रपटाने 80 लाख रुपयाची कमाई केलेली. 5व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कलेक्शन 6,80,00,000 रुपये झालेले आहे. द बंकिम मर्डरला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. तर करीना कपूरनं एक निर्माता म्हणून पदार्पण केलेलं आहे. तर तुंबाड चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तुंबाडमध्ये रुद्र सोनी, हर्ष के आणि अनिता दाते केळकर यांचा समावेश असलेला प्रतिभाभावी कलाकारासह सोहमने विनायक रावची भूमिका केलेली आहे. या चित्रपटामध्ये कोकणातील एक ब्राह्मण कुटुंबाची कथा दाखवलेली आहे, जे हस्तरशी जोडलेले आपले वडिलोपार्जित संपत्ती उघड करण्याच्या शोधात आहे. हा चित्रपट एक शापित गावात लपलेला खजिना शोधण्याच्या माणसाचा ध्यासावर केंद्रित आहे. इरोस इंटरनॅशनल आणि आनंद एल रॉय यांच्या पाठिंब्याने त्यांच्या पुन्हा प्रकाशनाने चाहते आणि समीक्षक दोघांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केलेली आहे.